चकाचक काय घसरतय माझी. वा मोगरा. हा फुले उडे. आमचे मालक वरती रूम मध्ये आहेत. मी त्यांना सांगतो. त्यांना सांगा हा कपडे घालून या. हळू. चला. या या ये. येस येस. अवकाश चाला कारण मला दिसत नाही. काय गारगार वाटतंय मो गालीच्या. ये ये बस बस बस. हे फूल डोक्यात घाल. येस सर. नो सर. टी कॉफी कोल्ड ड्रिंक विस्की ब्रँडी रम. कॉफी. कॉफी येस. कॉफी नो येस. विस्की येस. कॉफी 3 नंबर 500. बाबा विस्की म्हणजे दारू. मला माहिती आहे ते. नाही त्यांनी तुला पसंत केली तर निदान दारू तरी हाताला लागेल. विस्की येस. 2 कप येस. बाबा अरे तू काहीतरी घोटाळा करणार. सुखा बस. ए ओ कमी. येस सर. Who pay bill? Don't worry, that has been taken care of. कसला केअर म्हणाला तो? याचा अर्थ तुमच्या बिलाची व्यवस्था झाली आहे. मराठी येतं की त्याला? उगाच इंग्रजी फाडतोय. माझ्या हॉटेलमध्ये कब्बशा सुद्धा धुवायला ठेवणार नाही मी त्याला. बाबा तुला सांगितलं ना जादा बोलायचं नाही म्हणून. माहितीये माहितीये. प्लीज कम सर. Hello, hello everybody, hello, hello. Hello. Sir, this is Mr. Gopinath. Oh, that's Tagliu. Yes. Hello, Gopinath. Hello, hello, hello. Yes. त्याच्याबरोबर पोरगी कोण आहे? बाबा त्याची मावशी असेल. Oh, whiskey. You like whiskey? Carry on, carry on. कोण आहे? 2 कप विस्की. I'm Mr. Dewan. मी आबू दाबू इला असतो. मला सुद्धा लहानपणी अबुधाबी जाम आवडायची. अबुधाबी नाही हो, अबुधाबी गाव आहे. Yes, yes. मला बसायला सांग ना, sorry. please. Please. Thank you. Please. Thank you. Please. तू पण बस ना. Thank you. Take your seat. Take your seat. बस. Thank you. अहो हा फालतू ड्रायव्हर आहे ना तुमचा. त्याला शेजारी काय बसवता? Shut up. तो फालतू ड्रायव्हर नाहीये. तो पण गर्भ श्रीमंत आहे. त्याला मी दरमहा 10,000 रुपये देतो. स्कॉच प्रथमच केला म्हणून ठसका लागला असेल. नाही स्कॉचचा नाही, 10,000चा ठसका बसला. मुलगी कुठं आहे? मुलगी माझ्यासारखा आंधळा दिसतोय. नाईस गर्ल. डॉटर. नॉनसेन्स. तुझ्यासारखा फालतू हॉटेलचा फालतू मालक माझी बरोबरी करतो. नॉनसेन्स. अरे माझं स्टँडर्ड काय, तुझं स्टँडर्ड काय? तुझ्या स्टँडर्ड प्रमाणेच मुलगा बघितला पाहिजे तुझ्या मुलीला. एखादा लॉन्ड्री वाला, एखादा पान वाला. माझी बरोबरी करतो. नॉनसेन्स. फुलाजी सेठ. अरे हो फुलाजी. हरामखोर. त्याची लायकी तरी आहे का? अरे हो काय हो. तुझ्यावर विश्वास ठेवला, हाच मूर्खपणा केला. आता भेटू दे, जोड्यानच हाणतोस. कोणाला शिवाय देतो? फुलाजी यु नो त्याची लायकी नाही माझ्या पायाजवळ उभं राहायची. हरामखोर. पाजी फुलाजी. कोणाला शिवाय देतो? अरे असेल तू 4 बंगलेवाला म्हणून काय माझ्या फुलबाईला शिव्या देतो काय? रो माझा होणारा जावई आहे. अरे बोलशील ना, दात पाडून टाकेन. केस उपटून टाकेन. म्हणजे तुम्ही मला तुला केव्हाच पसंत केलं होतं आमच्या मोगरासाठी. मला पत्ता लागू दिला नाही मामा. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे आणि उन्हाळे जास्त बघितले मी. तुला काय वाटलं तुझे काय करत होतात ते मला कधी दिसलेच नाही. म्हणजे मी मला सगळं दिसत होत. मामा तुम्ही ग्रेट आहात. अशी फिरकी आयुष्यात माझी कोणी घेतली नव्हती. तू माझ्या घरी वैदू म्हणून आलास ते सुद्धा मला माहिती आहे. मामा आता एकच गोष्ट करा. काय बोल. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. देतो. आशीर्वाद काय पोकळ असतो, केव्हाही देता येतो. काय एक काम कर,
हे सगळं विस्कीचं बिल भरून ये बिल भरायचे म्हणजे काय रे तुम्ही बिंदास मी भरतो सगळे पैसे चला शाबास. ए, पोऱ्या 20-25 कप विस्की घेऊन ये. मामा इकडे विस्की कपात आहे बाहेर पिऊया चला चला कपाले मग किटकीतून घेऊन ये. किटलीतून घेऊन ये. हो भास्करराव. डॉक्टर काम फत्ते. व्हेरी गुड. माझं नाटक डॉक्टर 100% यशस्वी झालंय. काय भानामतीचा प्रकार वगैरे? नाही नाही, त्यांच्याकडे म्हणे एक कुत्रा आलाय आणि तो कुत्रा या सगळ्या जादू करतो असं त्यांना वाटतं. अच्छा, म्हणजे कुत्र्याच्या नावावर सगळं खपवतात. एनिवे थँक्यू. पण डॉक्टर तुम्ही माझ्या लग्नाला मात्र नक्की यायचंय. का हो, पण तुमच्या पहिल्या बायकोला कळलं तर? तिला कोण सांगायला जात आहे? आणि कळलं तर कळलं, ती गाठेल की दुसरा कोणीतरी. पण डॉक्टर तुम्ही माझ्या लग्नाला मात्र नक्की यायचंय. हा अरे यायचं म्हणजे काय, येणारच. हा तुमचा आहेर ऍडव्हान्स 500 बॉटल्स. थँक्यू सो मच. बाय द वे तो कुत्रा बघायचा होता मला. कोण पाहिजे आपल्याला? नमस्कार, मी डॉक्टर आहे. कोणाला भेटायचं होतं आपल्याला? कोणी पुरुष माणूस आहे का घरात? नाही, माझा एक भाऊ कामावर गेलाय आणि दुसरा शाळेत गेलाय. ठीक आहे, मी नंतर येईन. नाही, पण काय काम होतं आपलं? नाही, भागोजीराव फार नामांकित वैद्य होते. त्यांच्या संग्रही काही दुर्मिळ आयुर्वेदिक औषधं होती असं कळलं मला. काही आयुर्वेदिक औषधं ॲलोपॅथिक औषधांपेक्षा प्रभावी असतात. तेव्हा आपण जर वैद्यभुवांची औषधं विकणार असाल तर? नाहीतरी ते ठेवून आम्ही काय करणार? तुम्ही नेलीत तर त्याचा उपयोग तरी होईल. मला बघायला मिळतील कोणती औषधं आहेत ती? का नाही, या ना, दाखवते तुम्हाला. आवळकथी आणि चित्रक याच्यापासून हे चूर्ण बनवलंय. बापूंनी बऱ्याच प्रकारच्या वनस्पतीपासून ही औषधं बनवली आहेत. या गोळ्या बनवल्या आहेत. हा कुडे पाक, हे गंधक, अनेक जडीबुटींच्या मिश्रणाने हे चूर्ण तयार केलंय. हरडा बेडा याच्यापासून हे औषध तयार केलं आणि कडुनिंबाच्या बियांपासून हा अर्क बनवला. हे चित्र, हा पारा, ही बुट्टी आणि हे निशोत्तर आणि ही वेगवेगळ्या वनस्पतीपासून बनवलेली पावडर आहे. सोड सोड मला, काय नाही होतीस, तुझ्या नवऱ्याने टाकली आहे तुला. इतकंच नाही तर 8 दिवसात तो दुसरं लग्न करणार आहे. तुझ्या नवऱ्याने सांगितलं मला. कशाला पतिव्रतेचा आव आणतेस? आता कोण येणार आहे तुला वाचवायला? तुझी चाल चलवणूक वाईट होती म्हणून तुझ्या नवऱ्याने तुला टाकली. करुणा, तुझ्या सुखापुढे मला दुसऱ्या कशाचीच पर्वा नाही. तुझं सुख तेच माझं सुख. तुझी चाल चलवणूक वाईट होती म्हणून तुझ्या नवऱ्याने तुला टाकली.
मला घर नको, स्कूटर नको, काही नको. मला फक्त तू हवी आहेस का? तू. तुझ्या नवऱ्याने टाकलीये तुला. इतकंच नाही तर 8 दिवसात तो दुसरं लग्न करणार आहे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. नाही जगू शकत. इतकंच नाही तर 8 दिवसात तो दुसरं लग्न करणार आहे. दत्तगुरु, मला क्षमा करा, क्षमा करा. राजा, का वाचवलंस मला? अरे, मला जगण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. मला मरायचा सुद्धा अधिकार नाही. ताई, काय झालं? करुणाताई, काय झालं? अरे, मी विहिरीत उडी टाकली जीव देण्यासाठी. भास्कर दुसरं लग्न करणार आहेत. मी वाईट चालीची म्हणून मला त्यांनी टाकलं असं ते सगळीकडे सांगताय. कोणी माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहायला जावतं. कशासाठी जगू मी? हे बघ, हे असले वेडेपणाचे विचार मनातून काढून टाक. चल. हा फायनल का लक्ष्मी हार छान आहेत हो दागिने. हो ना. अहो, खरं सांगायचं ना, म्हणजे मी मुलीच्या वडिलांना अगदी खडसावून सांगितलं होतं की हुंडा म्हणून मी घ्यायची नाही. पण बघा ना, एक एक माणसं कशी असतात ती. ते मला म्हणाले की ते काही नाही हो, तुम्हाला 10,000 रुपये तरी घेतलेच पाहिजेत. बघा, अशा लोकांच्या मुळेच हुंड्याची प्रथा बंद होत नाहीये. अहो, काय आहे की एक तर माझी पहिली सून वाईट चालीची निघाली, म्हणून नाईलाजास्तव मला हे दुसरं लग्न करावं लागतंय माझ्या मुलाचं. तरी त्या मानानं तुम्ही खूपच दागिने केलेत हो. हो ना, नको नको म्हणता आग्रहाने हे सगळं इतकं केलं बघा. आणि एवढ्यानं काय होतंय, माझ्या भास्कर साठी स्कूटर सुद्धा घेऊन देणार आहेत. सुनेला छळणाऱ्या नादान चांडाळणी दूर हो. होय, मीच बोलतोय. तुझ्यासारख्या नादान सासूला शिक्षा द्यायला मी आलोय. मी काय म्हणतो ते आधी नीट ऐक. ओरडू नकोस. भास्करचं हे लग्न मोडलंच पाहिजे. आणि सुनेला छळणाऱ्या तुझ्यासारख्या नादान सासूला ही शिक्षा. हे बघ रे, काय झालं. भास्कर थांब. करुणेसारख्या निष्कलंक मुलीला व्यभिचारी ठरवून बदनाम केलीस. स्कूटरसाठी तिला घरातून बाहेर काढलीस. सांग, आता कुठल्या पायाने चालवशील स्कूटर? गुरुदेव दत्त.